नमस्कार, टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे। आजच्या ठळक बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली वीर हुतात्मा पोलिसांना श्रद्धांजली। यंदा शेतकऱ्यांची दिवाळी शेताच्या बांधावरच। वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र आणि देशाचे नाव बंदर यादीत अग्रेसर, नामदार नितेश राणे। राजमाता जिजाऊ उद्यानाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले लोकार्पण। मराठवाड्यात दीपोत्सवानिमित्त स्वच्छता अभियान। देशासाठी बलिदान दिलेल्या वीर हुतात्मा पोलिसांचा पोलीस स्मृती दिन भावपूर्ण वातावरणात पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस स्मृती दिन संचलनात प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी देशासाठी हुतात्मा झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली। 34 पोलीस अधिकारी आणि 157 पोलीस अंमलदारांना असीम ध्येयनिष्ठेने आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली। त्या थोर वंदनीय वीर श्रेष्ठांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आपण एकत्रित जमलो आहोत। त्या 191 हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्रपणे अभिवादन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय प्रमुख अतिथी महोदय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही विनंती करीत आहोत, आपण पुष्पचक्र अर्पण करण्याकरता स्मृतीस्तंभाकडे प्रस्थान करावे। वीर बहादूर जवानांनी आपल्या देश रक्षणासाठी आपल्या जीवनातील सर्वोच्च बलिदान दिले आहे। शेवटच्या श्वासापर्यंत लढता लढता देशाचा समृद्ध वारसा अबाधित राहावा करता ते अनंतात विलीन झाले। ते अभिमानी, ते बलिदानी, ते हिंदुस्थानी। आदरणीय महोदय श्री मंगल प्रभात लोढा सहपालकमंत्री मुंबई उपनगर यांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण पुष्पचक्र अर्पण करण्याकरिता स्मृतीस्तंभाकडे प्रस्थान करावे। दापोली तालुक्यातील केळशी, आटगाव, रोवले, आंबवली परिसरातील शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी शेताच्या बांधावरच साजरी झाली। शेतकरी शेती कापणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते। याचा थेट परिणाम केळशीतील बाजारपेठेवर झालेला दिसून येतोय। गेल्या 8 ते 10 दिवस परतीचा पाऊस लांबल्याने शेतीची कामे लांबणीवर पडली होती, परंतु आता पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळालाय। शेतकरी दिवसभर भात कापणी जोडणीच्या कामात व्यस्त आहे। शेतात तयार झालेले भात पीक घरात आणण्यामध्ये शेतकऱ्यांची लगबग दिसून येते। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असणारे वाढवण बंदर विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या बंदरामुळे भारताचे 13वे मोठे बंदर उभे राहील आणि ते कृत्रिम बेटावर बांधले जाणार आहे। या बंदराचे भूमिपूजन 30 ऑगस्ट रोजी करण्यात आले। मुंबईपासून 100 किलोमीटर उत्तरेस असणाऱ्या या बंदराची खोली देशातील इतर बंदरांपेक्षा जास्त असल्याने या बंदरावर छोटी मोठी जहाजे थांबू शकतील। मत्स्य उद्योग विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की वाढवण बंदरामुळे 12 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि भारताच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग पुढे जाईल। कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे। मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे, बंदर खात्याचा। महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदर मध्ये आमचा 26% वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा, 26%। आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे। प्रधानमंत्री असतील, आमचे मुख्यमंत्री असतील आणि आमचे सगळे बंदर खात्याचे अधिकारी अतिशय चोख पद्धतीने आणि बारकाईने या वाढवण बंदरामध्ये सगळेजण काम करतायत। वाढवण बंदरामुळे आपला देश आज जिथे जे नगण्य आहे त्या बंदर ह्या क्षेत्रामध्ये बंदरांच्या जागतिक बंदर यादीमध्ये एका त्या वाढवण बंदरामुळे पहिल्या 5 क्रमांकामध्ये येऊन थांबणार आहे। जो 20 मीटरचा जो ड्राफ्ट म्हणजे खोली ज्याला म्हणतात, जो आजच्या तारखेला कोणाकडेच नाही।
कुठल्याच देशातल्या सर्वात जास्त खोली असलेला जो मुंदडा बंदर आहे, मुंदड्याकडे बंदर आहे, तो 17 मीटरचा आहे, हा 20 मीटरचा आहे. आणि ह्याच्यामुळे सगळ्या पद्धतीचे जहाज, मोठे लहान सगळ्या पद्धतीचे जहाज त्या वाढवण बंदराकडे येऊ शकतात. आता मग नोकरी संदर्भात अगर आपण बोलाल तर 12 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीचा रोजगार हा फक्त एका वाढवण बंदराच्या माध्यमातून स्थानिक तरुण तरुणींना भेटणार आहेत, महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना भेटणार आहेत. ठाण्यात विविध संकल्पनांवर आधारित उद्यानांचा विकास करण्यात येत आहे. मनपाडा येथील हाईड पार्क समोर असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानाचे लोकार्पण नरक चतुर्दशीच्या दिवशी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच कळवा येथे नक्षत्र उद्यान विकसित केले जाईल. एक संकल्पना घेऊन विकसित होत असलेल्या या उद्यानांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. लोकार्पण केल्यावर सर्व मान्यवरांनी या उद्यानात फिरून तेथील झाडे, औषधी वनस्पती, नागरिकांसाठी असलेल्या सुविधा यांची पाहणी केली. गुहागर तालुक्यातील वरवेली येथील सिद्धिविनायक महिला व पुरुष मंडळाच्या वतीने एक दिवा भारत मातेसाठी, एक दिवा जवानांसाठी आणि एक दिवा शेतकरी राजासाठी हा दीपोत्सव श्री हसलाई देवी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. वरवेली ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत श्री हसलाई देवी मंदिर व परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. दीपावली निमित्ताने मंदिरामध्ये दिवे लावण्यात आले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.